मित्र हो, अशी लक्षणं नसतील तर आपल्याला मधुमेह नाही अशा प्रकारचा व्हिडिओ मी काही दिवसापूर्वी केला होता। त्या व्हिडिओला तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद दिला, परंतु त्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न आले की डॉक्टर, मधुमेह होऊच नये आणि झाला तर तो नैसर्गिकरित्या कंट्रोल कसा करावा, रक्तातील साखर वाढू नये त्याच्यासाठी घरच्या घरी काय करावं, लाईफस्टाईल चेंजेस काय करावेत, आहार कुठला घ्यावा, कुठली पथ्य पाळावीत, कुठला आहार आवर्जून घ्यावा याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचा मी अट्टहास करतोय। मित्र हो, आज घडीला आपल्या देशामध्ये जवळपास 5 कोटी रुग्ण या डायबिटीस आजारानं ग्रासलेले आहेत। घरटी एक तरी व्यक्ती आपल्याला ह्या आजारानं ग्रासलेली दिसते। बरं, फक्त डायबिटीस नाही, बीपी वाढलेला आहे, कुणाचं कोलेस्ट्रॉल वाढलेली आहे, कुणाला पॅरालिसिस झालाय, अर्धांगवायू झालाय, कुणाला हृदयविकार आहे, कुणाला रक्तवाहिन्याचे आजार आहेत, कुणाला हार्ट अटॅक येऊन गेलाय, कुणाच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत। म्हणजे ह्या लाईफस्टाईल डिसीजेसचं प्रमाण, असंसर्गजन्य आजाराचं प्रमाण हल्ली खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय। आज खास करून मी तुम्हाला मधुमेह या आजाराच्या बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। याच्यामध्ये नेमकं काय सांगणार आहे तर आपल्याला मधुमेह होऊच नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, आणि जर समजा झालेला असेल, ऑलरेडी तुम्ही डायबिटिक असाल, तर अशा वेळी आपल्या रक्तातील साखर अचानकपणे जास्तीची वाढू नये, ती कंट्रोलमध्ये राहावी, नियंत्रित राहावी आणि डायबिटीस या आजाराची कॉम्प्लिकेशन, पुढच्या गुंतागुंती टाळाव्या, आपल्या औषधाचा डोस कमी व्हावा किंवा औषध बंद व्हावं यासाठी आपण काय काय प्रयत्न केले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, सविस्तर मुद्दा मुद्दा समजून घ्या, अन्यथा तुमचा गैरसमज होईल, व्हिडिओचा तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होईल। अजून एक महत्त्वाची विनंती असेल, जर आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मग पाहूया। सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपलं वजन नियंत्रित आहे का। वजन नियंत्रित असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण लठ्ठपणा हा अनेक आजाराचं माहेरघर आहे। जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा तुमच्या शरीरातली चरबी वाढते, फॅट वाढतं, आणि त्याचा परिणाम म्हणून त्या फॅटचं ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी साखरेत रूपांतर केलं जातं, आणि ही साखर जास्तीची वाढून बसते। वाढलेल्या जास्तीच्या साखरेला कंट्रोल करता करता पॅन्क्रियास ग्रंथीला, स्वादुपिंड ग्रंथीला अक्षरशः नाकीनऊ येतात। एकदा तुमच्या पॅन्क्रियासनं तुमच्या रक्तातील साखर कंट्रोल करण्याचं सोडून दिलं, तुमच्या इन्सुलिनचा जो काही प्रभाव तुमच्या रक्तातील साखरेवर होणार आहे तो एकदा बंद पडला की मग तुम्हाला शुगर अर्थात डायबिटीस होते। आपण वैद्यकीय भाषेमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतो। तर मित्रांनो, वजन नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। उंचीच्या मानानं आपलं वजन असलं पाहिजे। जर समजा 160 सेंटीमीटर तुमची उंची आहे तर तुमचं वजन हे 60 किलोच असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वाढलं नाही पाहिजे, वाढणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। त्यासाठी साधं सोपा उपाय आहे की तुम्ही रोज अर्धा ते पाऊण तास तुम्हाला शक्य असलेल्या वेगानं चाला। यासोबतच तुम्ही इतरही योगासनं करू शकता, एरोबिक्स करू शकता, झुंबा डान्स करू शकता, जे जे शक्य आहे तुमच्या शरीराला। पण मात्र हे करत असताना तुमच्या शरीराला जास्तीचा ताण येणार नाही याची आवर्जून काळजी घ्या। जिम लावली असेल तर खूप जास्त व्यायाम करतात, मग अचानक काहीतरी हार्ट अटॅक येतो, अजून काहीतरी व्याधी होऊन बसते, फ्रॅक्चर होऊन बसतं, सांधा निखळून बसतो, तर असं करू नका। तुमची शारीरिक शक्ती जेवढी आहे तेवढाच तुम्ही व्यायाम करा। यासोबतच आहारावर देखील नियंत्रण ठेवा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संतुलित आहार। आपल्या भारतीय आहारामध्ये खूप मोठी चूक आहे, ज्याच्यामुळेच भारतीयांच्या मध्ये डायबिटीस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। पण बऱ्याच जणांच्या हे लक्षातच येत नाही। काय चूक आहे तर आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त साधारण 80-90% आपण कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट घेतो। मग चपाती असेल, भात असेल किंवा साखर असेल, भाकरी असेल, तर या सगळ्या पदार्थांच्या मधून खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या पोटामध्ये, आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जातं, आणि कार्बोहायड्रेट हा साखरेचा म्हणजे ग्लुकोजचा खूप महत्त्वाचा स्त्रोत आहे। जेव्हा हे कार्बोहायड्रेट जास्त जातं तेव्हा ग्लुकोज जास्त तयार होतं शरीरामध्ये। ग्लुकोज अर्थात साखर जेव्हा जास्त होते तेव्हा पॅन्क्रियास ग्रंथीमधून निघणाऱ्या इन्सुलिनला देखील जास्तीचा लोड येतो, आणि चा परिणाम म्हणून जास्तीची साखर तशीच रक्तामध्ये शिल्लक राहायला लागते आणि आपल्याला डायबिटीस होतो। त्यामुळं आहारामध्ये आपण प्रामुख्यानं 3 घटक वर्ज्य करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यातला पहिला घटक म्हणजे गहू, गव्हाची चपाती किंवा गव्हाचे पदार्थ, दुसरा घटक म्हणजे भात, आणि तिसरा घटक म्हणजे साखर, तर किंवा गोड पदार्थ कुठलाही, बेकरीचे पदार्थ असतील किंवा अजून काही असेल, तर हे पदार्थ तुम्ही आवर्जून वर्ज्य केले पाहिजेत। आणि आहारामध्ये
समतोल प्रमाणामध्ये तुम्ही फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट घेतलं पाहिजे. फॅटचं प्रमाण 30 ते 40% असलं पाहिजे, प्रोटीनचं प्रमाण 30 ते 40% असलं पाहिजे आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण देखील 30 ते 40% असलं पाहिजे. असा समतोल जर असेल तुमच्या आहारामध्ये तर तुम्हाला डायबिटीस कधीच होणार नाही. आणि मगाशी सांगितलेले जे 3 पदार्थ आहेत ते तुम्ही वर्ज्य करा किंवा त्याचं प्रमाण कमी करा. याच्यासोबत तुम्ही प्रोटीन आणि फॅटचा देखील तुमच्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेच्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत चांगला फायदा होईल. त्यासोबतच हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा देखील तुमच्या आहारामध्ये समावेश करा, कारण याच्यामध्ये असणारे जे फायबर आहे ते फायबर तुमच्या रक्तातील साखर अचानकपणे वाढू देत नाही आणि ते नियंत्रित ठेवतं. यासोबतच या फायबरमुळे तुमचं पोट देखील साफ होतं. बहुतांश वेळेला डायबिटीस झालेल्या पेशंटला बद्धकोष्ठता होते, संडास व्यवस्थित साफ होत नाही. मग ह्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या माध्यमातून तुम्हाला संडास साफ होण्यासाठी तर फायदा होतोच, पण तुमच्या रक्तातील साखर अचानकपणे वाढण्यापासून देखील बचाव होतो आणि तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो. आणि जर नसेल तर तो होण्यापासून देखील तुमचा बचाव होतो. आहाराबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही भाकरी कशी बनवता हे देखील महत्त्वाचं आहे. भाकरी बनवण्याची एक चांगली रेसिपी तुम्हाला ह्या डायबिटीस पेशंटसाठी किंवा शुगर वाढू नये म्हणून सांगणार आहे. ती म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 किलो मूग किंवा मुगाची डाळ घ्या, 1.5 किलो उडीद किंवा उडदाची डाळ घ्या आणि 1 किलो ज्वारी घ्या. हे पीठ दळून आणा आणि हे पीठ दळून आणल्यानंतर 1 तास गरम पाण्यामध्ये ह्याला थोडंसं भिजू घाला. 1 तासानंतर ह्याची भाकरी करा, जे नरम होईल, मऊ होईल आणि चवदार चविष्ट होईल. चवीनुसार थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाका. ही भाकरी डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत चांगली आहे. सोबतच तुम्ही 1 किलो ज्वारीमध्ये 3 किलो सोयाबीन टाका, ते दळून आणा, त्याची देखील भाकरी तुम्हाला चांगली मिळेल. या सोयाबीन मध्ये असणारं जे प्रोटीन आहे आणि भाकरीमध्ये असणारं कार्बोहायड्रेट आणि फायबर, ज्याला तंतुमय पदार्थ म्हणतो, हे डायबिटीसच्या रुग्णांसाठी अत्यंत चांगलं कॉम्बिनेशन मानलं जातं. खरं तर आता ज्वारी आणि गव्हाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ज्वारीमध्ये गव्हाच्या तुलनेमध्ये फायबर, तंतुमय पदार्थ जास्त असतात. यासोबतच ग्लुटेनचं जे प्रमाण आहे ते गव्हामध्ये जास्त असतं, जे आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतं. तुम्ही बघा, गव्हाचं पीठ मळत असताना ते हाताला जास्त चिटकून बसतं, तुलनेनं ज्वारीचा अजिबात चिटकून बसत नाही. अर्थात अगदी तसं जेव्हा तुम्ही गव्हाची चपाती खाता तेव्हा ती आतड्यामध्ये चिटकून बसते, ती पचायला देखील जड जाते आणि सगळ्यात महत्वाचं साखर जास्त वाढण्यासाठी ती कारणीभूत ठरते. पण ज्वारीचं मात्र तसं नाही, त्याच्यामध्ये चिकटपणा नाही, ग्लुटेनचं प्रमाण कमी आहे आणि आणि फायबर जास्त असल्यामुळं ज्वारीचा आपल्याला डायबिटीस मध्ये चांगला फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं, ही ज्वारीची भाकरी करत असताना सुद्धा ती न चाळता करा, कोंड्यासहित करा, कारण ते कोंड्यामध्ये फायबर आहे, ज्याच्यामुळे ही भाकरी किंवा त्याच्यामध्ये असणारी जी साखर आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, ते लगेचच रक्तामध्ये मिसळत नाही, ते हळूहळू रक्तामध्ये सोडले जातात. त्यामुळे अचानकपणे तुमची रक्तातली साखर वाढत नाही, ती नियंत्रित राहण्यासाठी फायदा होतो. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, नियमितपणे तुम्ही व्यायाम करा. तुमच्या व्यायामामध्ये, शारीरिक हालचालीमध्ये 1 दिवसाचाही खंड पडणार नाही, याची आवर्जून काळजी घ्या. चालाल तर वाचाल, कारण जर तुम्ही चालला नाहीत, बऱ्याच जणांना एक ठिकाणी बसून राहण्याची सवय असते किंवा त्यांचं कामच असतं, ऑफिस वर्क असेल किंवा अजून काय, मग ढेरी सुटते, वजन वाढायला लागतं. का? खाल्लेल्या कॅलरीज तुम्ही वापरल्याच नाहीत, मग त्या शरीरामध्ये तशाच साचून राहतात आणि मग त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला डायबिटीस होतो, कोलेस्ट्रॉल वाढतो, हृदयविकार होतो, बीपी वाढतो, पॅरालिसिस होतो, लकवा मारतो, अजून काय काय, किडनी खराब होते. सगळ्याच गोष्टींना जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला शारीरिक हालचाल करावीच लागेल आणि त्यासाठी तुम्ही वेळ मिळेल तेव्हा आवर्जून संधी साधून तुमच्या शरीराला हालचाल द्या, कारण शरीर हे चालण्यासाठीच आहे, हलण्यासाठीच आहे, एक जागी बसण्यासाठी नाही. एक जागी बसणारं कोण असतं, तर एक जागी बसणारी एकच वस्तू असते, ती म्हणजे निर्जीव वस्तू. आपण सजीव आहोत. सजीव असल्याचा दाखला जर तुम्हाला द्यायचा असेल, तुम्ही खरंच सजीव आहात का, तर तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल केली पाहिजे, नियमितपणे केली पाहिजे. कारण असं केल्यानं तुमच्या रक्तातील साखर चांगल्या प्रकारे संतुलित राहील, ती अचानकपणे वाढणार नाही, कॅलरीज तुमच्या चांगल्या बर्न होतील, वजन देखील वाढणार नाही आणि शुगर देखील वाढणार नाही. तुमच्या शरीरातले सगळे अवयव चांगले टवटवीत राहतील, त्यांची कामं व्यवस्थित राहतील, हार्मोनल बॅलन्स तुमच्या शरीरामध्ये चांगला राखला जाईल, संतुलित राखला जाईल, मानसिकता देखील तुमची चांगली राखली जाईल. त्यामुळे व्यायामाला अनन्यसाधारण महत्व आहे. जर तुम्हाला डायबिटीस होऊ द्यायचा नसेल किंवा असेल तर तो कंट्रोल करण्यासाठी व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे मानसिकता. हल्ली ताणतणाव खूप वाढलाय, टेन्शन वाढले, काळजी आहे, भीती आहे. बरेच लोक सतत ताणतणावामध्ये असतात, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा विचार करत असतात. एकतर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करतात किंवा भविष्याची चिंता करतात आणि याच्या नादामध्ये वर्तमानात चांगलं जीवन जगणं ते विसरूनच जातात. परंतु मला सांगा, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी परत येणार आहेत का? नाही. भविष्य अजून आले का? अजिबात नाही. मग आजचा दिवस त्याच्या नादामध्ये तुम्ही कशाला खराब करता? आजचा दिवस चांगला जगा, आनंदानं जगा, हसत जगा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जर तुम्ही आनंदी राहिलात, सकारात्मक राहिलात, तर तुमच्या शरीरामध्ये चांगले हार्मोन्स तयार होतील आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा मानसिक ताण जेव्हा कमी होतो तेव्हा तुम्ही आनंदी असता, हॅप्पी असता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये आनंदाच्या लहरी असतात
आणि आनंदाच्या लहरी ह्या सगळ्या अवयवाला जाणवत असतात, सगळ्या पेशींना जाणवत असतात, त्या टवटवीत राहतात. आपला मालक म्हणजे आपण हे कसे आहोत हे आपल्या शरीराला कळत असतं. आपण जर उदास असू तर शरीरातले अवयव सुद्धा आकडून जातात, शरीरातलं रक्ताभिसरण सुद्धा मंदावलं जातं. पण जेव्हा तुम्ही हसलेला असतात, हसत असतात, खिदळत असतात, आनंदी असतात, तेव्हा आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण देखील चांगलं सुधारतं आणि सगळ्या शरीरातल्या पेशी आणि अवयव चांगले टवटवीत होतात. त्यामुळे कुठल्याही अवयवामध्ये अजिबात बाधा येत नाही आणि मग आपल्याला अशा प्रकारचे आजार होत नाहीत. त्यामुळं हसत राहणं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं, ताणतणावापासून दूर राहणं, मग त्यासाठी तुम्ही छंद जोपासा, तुमच्या आवडीची कामं करा, तुम्हाला समाधान देणाऱ्या गोष्टी करा. यासोबतच योगा, मेडिटेशन, ध्यानधारणा करू शकता. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मांसाहारापासून शक्यतो दूर राहा. बऱ्याच जणांना नॉनव्हेज खाण्याची खूप सवय असते, मग त्याच्यामध्ये मासे असतील, मटण असेल, चिकन असेल, वारंवार ते खातात. काय होईल ते होईल, परंतु असं करू नका, कारण नॉनव्हेज मध्ये सगळ्यात जास्त कॅलरीज असतात, सगळ्यात जास्त फॅट असतं, जे की अतिशय धोकादायक असतं. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पूर्ण बंद करू नका. महिन्यातून, आठवड्यातून एकदा तुम्ही खाऊ शकता, पण ते पण प्रमाणात खाऊ शकता. तेलाचं प्रमाण देखील, स्निग्ध पदार्थाचं प्रमाण देखील तुमच्या आहारामधलं कमी झालं पाहिजे. या स्निग्ध पदार्थामध्ये, तेलाच्या पदार्थांच्या मध्ये, तळलेल्या पदार्थांमध्ये, फ्राय केलेल्या पदार्थांच्या मध्ये जास्तीच्या कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जातात आणि जर आपण त्या शारीरिक कष्टानं खर्च केल्या नाही तर तिथं जमा व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला डायबिटीस होतो. त्यामुळे रक्तातील मेदाचं प्रमाण, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, ट्रायग्लिसराईड असेल, LDL, HDL याचं प्रमाण देखील समतोलित असलं गरजेचं आहे. आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे 200च्या आतच असलं पाहिजे, याची काळजी घ्यायची. HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपिड जे असतं ते आपल्या शरीरामध्ये अत्यंत चांगली भूमिका निभावत असतं. ते आपल्या हृदयासाठी आणि रक्तवाहिन्यासाठी अत्यंत चांगलं असतं. याचं प्रमाण नेहमी 45 पेक्षा जास्तच असलं पाहिजे, याची आवर्जून काळजी घ्या. आणि LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे लो डेन्सिटी लिपिड जे आहे ते मात्र आपल्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतं आणि याचं प्रमाण 100च्या आत राहील, याची तुम्ही आवर्जून काळजी घेतली पाहिजे. सोबतच ट्रायग्लिसराईड जे असतात ते देखील धोकादायक असतात. याचं देखील प्रमाण 150 पेक्षा कमी असलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला स्निग्ध पदार्थ कमी करायचे, कॅलरीज बर्न करण्यासाठी शारीरिक हालचाल करायचे. हे जर सगळं केलं तर तुमचा बीपी देखील 120, 130 किंवा खालचा बीपी 80-85 पर्यंत राहील आणि तुम्हाला हृदयविकाराचा धोका देखील खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल, त्याच्यापासून बचाव करता येईल आणि सोबत डायबिटीस देखील तुम्हाला होणार नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे दारू, तंबाखू, सिगारेट याचं व्यसन तुम्ही करू नका. खूप लोक दारू पितात. कोणी म्हणतं की मी बियर पितो, वाईन पितो, कधीतरीच पितो, असं अजिबात नाही. दारू हा पदार्थ सवय लावणार आहे आणि जर तुम्हाला ह्या दारूची सवय लागली तर तुमच्या शरीरातलं मेटाबॉलिझम, चयापचय बिघडतं आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा परिणाम म्हणून तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित राहते आणि तुम्हाला डायबिटीस होतो, लिव्हर खराब होतं. आणि लिव्हर हा एक महत्वाचा अवयव आहे जिथं कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये केलं जातं आणि जेव्हा दारूमुळे लिव्हर खराब होतं तेव्हा तुम्हाला साखरेचा आजार होतो. तंबाखूमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. सिगारेट पिल्यामुळे देखील आपल्या रक्तातील पातळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. त्यामुळं ह्या व्यसनांच्या पासून तुम्ही दूर राहा. व्यसन करून तुम्हाला थोड्यापुरता आनंद मिळणार आहे, पण कायमस्वरूपी आनंद मिळण्यासाठी तुम्ही व्यायाम करा, निसर्गाच्या सानिध्यात राहा, तुमचे छंद जोपासा, तुमच्या लोकांच्या बरोबर गप्पा मारा, चांगल्या मित्रांची संगत करा, चांगल्या चांगल्या गोष्टी करा, चांगली कामं करा, लोकांच्यासाठी मनामध्ये चांगलं चिंता, लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही देखील आनंदी राहाल कुठल्याही व्यसनाशिवाय. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत राहा. 6 महिने, वर्षाला तुम्ही साखरेची पातळी तपासली पाहिजे. मग त्याच्यामध्ये जेवणाच्या आधीची साखर असेल, जेवणाच्या नंतरची साखर असेल आणि अजून एक तपासणी ह्या डायबिटीसच्या निदानासाठी केली जाते, ती म्हणजे HbA1c. मधुमेह या आजारासाठी ही एक विश्वसनीय तपासणी मानली जाते. मागच्या 3 महिन्याची ऍव्हरेज शुगर तुमची या माध्यमातून कळते. तुमचं शरीर साखरेला कशा प्रकारे प्रतिसाद देतं, तुमच्या पॅन्क्रियाज मधून निघालेले इन्सुलिन कशा प्रकारे साखर नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत आहे याचा एक अंदाज येतो आणि यावरून आपल्याला कळतं की आपली साखर नियंत्रित आहे का, आपल्याला डायबिटीसचा धोका तर नाही ना, आपला डायबिटीसचा धोका वाढला तर नाही ना, किंवा डायबिटीस झाला तर नाही ना, याचा अंदाज येतो. साधारण 5.5 ते 6 इतकं ते HbA1c असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा पुढे जात असेल तर तुम्ही वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही रक्तातील साखर तपासता उपाशी पोटी, ती साधारण 80 ते 110 असणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे जर गेली तर तुम्हाला सावध होण्याची आवश्यकता आहे. आणि जेवण झाल्यानंतर 2 तासांनी जी तुम्ही तपासणी करणार आहे ती देखील तुमची 120-140 पर्यंतच असली पाहिजे. त्याच्या पुढे जात असेल तर तुम्हाला सावध होण्याची, सतर्क राहण्याची आवर्जून गरज आहे. तर मित्र हो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. हे सगळे मुद्दे नीट समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करा.
नक्कीच तुम्हाला डायबिटीस होणार नाही हे मी खात्रीने सांगू शकतो। आणि जर समजा झालाच असेल तुम्हाला डायबिटीस मधुमेह, तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील। कदाचित तुमच्या गोळ्यांची पॉवर कमी होऊ शकते आणि कालांतरानं अशीच लाईफस्टाईल, असाच आहार, अशी जीवनशैली जर तुम्ही ठेवली तर तुमची डायबिटीसची गोळी देखील कमी होऊ शकते, बंद होऊ शकते। मात्र डायबिटीसची गोळी बंद करताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात बंद करू नका, नाहीतर डॉक्टरांनी सांगितले मी एवढं सगळं करा, तुमची शुगर नॉर्मल होईल आणि तुमची गोळी बंद करा, पण असं अजिबात करू नका। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोळी बीपीची असेल, शुगरची असेल तर ती बंद करू नका। तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील डायबिटीस पासून दूर राहता येईल। असेल डायबिटीस तर तो कंट्रोल करता येईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील। परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून आम्हाला अजून चांगले आरोग्यविषयक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद।